नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत। आज तर खरं ड प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 25, 26, 28 आणि 29 या चारही प्रभागांचं मतदान मोजणी प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 26मध्ये विजयाचे शिलेदार ठरलेले या प्रभागाचे पॅनल प्रमुख सचिनजी साठे या ठिकाणी आपल्यासमोर येत आहेत। दादा, काय सांगाल की खरं तर आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनलची धोरा आपल्यावर सोपवण्यात आली होती आणि तुम्ही देखील मनाचा मोठेपणा दाखवून सर्व उमेदवारांना अगदी ताकदीने निवडून आणलं आणि एक शहराध्यक्षाला म्हणजे आसमान दाखवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे। काय सांगाल? सर्वप्रथम आम्ही जरी पॅनल प्रमुख असलो तरी आमचे उमेदवार तेवढे तोडीचे होते। त्यांचं काम चांगलं होतं, त्यांच्या कामाची पावती जनतेने त्यांना दिलेली आहे आणि एक नाही 2 शहराध्यक्षांना आमच्या या उमेदवारांनी पाडलेलं आहे, एक आपचं आणि एक मला वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे। तर त्यांचे ना आमचं खरं तरी आव्हान पहिल्या दिवसापासून नव्हतंच त्यांचं आणि आमचं, हे आम्ही पहिल्या दिवशीच डिक्लेअर केलं होतं। कारण गेल्या वेळेची लढत जर आपण पाहिली तर संदीप अण्णांची ना आमच्या पॅनलची झाली होती, त्यामुळं त्यांचा विषयच नव्हता। परंतु एक कागदावरतीच आव्हान उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते जनतेने आज सगळा खोटा ठरवून टाकला। परंतु आमचे सर्व उमेदवार संदीप अण्णा कसपटे असतील, विनायकराव गायकवाड असतील, आरतीताई चोंदे असतील आणि स्नेहाताई कलाटे या चारही उमेदवारांना जनतेने भरघोस असं मतदान केलं, भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमदार शंकरभाऊ जगताप असतील, आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे असतील, त्याचे सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आपले आजचे जे पराभूत उमेदवार आहेत ते मागच्या वेळेस देखील भाजपकडनंच याच पॅनलमध्ये लढले होते आणि त्यांनी नंतर पक्षांतर करून राष्ट्रवादीची वाट धरली आणि त्याच उमेदवाराने अजितदादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवर खूप वेगवेगळ्या मोठ्या पद्धतीचे आरोप केले। खरं काय नेमकं त्या संदर्भात सांगा? काय असतं बरं का, ज्यावेळी आपल्याकडं काय दाखवायला काम नसतं, कर्तृत्व नसतं, त्यावेळी विनाकारण एखाद्यांवर शिंतोडे उडवायचं, मोठमोठ्या नेत्यांवरती बोलायचं आणि स्वतः प्रसिद्धीच होतात राहायचं। एक समोर उदाहरण आहे बघा, आमचे संदीप अण्णा कसपटे निवडून आले, इतर मंडळी कधी प्रसिद्धीच होतात स्वतःला ठेवत नाही, काम करतात आणि काम मतदानाच्या रूपाने बोललेलं आहे आज इथं। तर मला असा सल्ला आहे, मला वैयक्तिक कुणावर टीका नाही करायची, आपण कामाने मोठं व्हा। आपण लोकांवर टीका करून, लोकांना द्वेष देऊन, दोष देऊन या ठिकाणी मोठं होऊ नये। सर्वच कार्यकर्ते म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्यांनी जनतेचं काम केलं पाहिजे। जनता तुम्हाला निश्चित आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। प्रसिद्धीच्या ज्योतात येण्यासाठी टीका टिप्पणी करण्याऐवजी कामातून आपण आपलं काम दाखवलं पाहिजे।